नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? अनुष्काचं चाललंय आवरायचं, चिवचं पण आवरले. हाय हाय. ह्यांचं पण चाललंय इकडं आवरायचं, कामावर जायचं. लय उशीर झाला, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. चालले ते आता. हाय हाय सगळ्यांना. दळण आणलं ना रात्री बायकोचं ते. बायकोलाच खायला लागतं, नवऱ्याला नाही खायला लागत. दळण आणलं बायकोचं ते. काय झालं गाडी वळली ना, सगळं पीठ ते गाडी कसलं मीठ फुटल्यावानी झाले. आता जेवलात का? जेवलो की. मग चला लय उशीर झाला, काय सांगू आता. सांगू शकत नाही. नका सांगू, जा. बाय बाय. चिमणी काय म्हणते चिवा? लय उंच टाकते ना. अनुष्का चालली जरा हेअरस्टाईल पाडायची. अनुष्का चालली आमची, अनुष्का चित्रकलेचा झाले तुझी केस. दाखव घे एकदा. लय दाट येतं पण हो का, अशी करली इथं पप्पा सारखी तिची. विचारते की तिचं डोकं जरा चांगलं. काय यो दात पडायला आलाय आमच्या चिवचा. दाखव एकदा तसं करून दाखव. थांबतो. कशी दिसते चिव? तर काय नाही, आवरले जरा आज बऱ्यापैकी काम, लवकर आवरले. आता भांडी आणि कपडे राहिले तर इथं. सगळ्याची जेवण झाली, पुरींचं डब्बा बॉटल भरून झाले. आवरले काम तसं. दूध त्यांनी काय केलं, एकदमच रात्री 2 लिटर दूध आणलं. त्याच्यामुळे आता दोन्ही पण तापवून ठेवावं लागतील. फ्रीज बंद आहे आपला, तुम्हाला माहिती आहे. फ्रीजचं कसं झालंय काय, आता आणून पण उपयोग नाही असं झालंय. 6 महिने झालं फ्रीज बंदच आहे. पण आता काहीतरी करावं लागेल, कारण ते सांगतात की जास्त दिवस फ्रीज बंद ठेवू नका, खराब व्हायचे लक्षणं असतात. त्याचं गॅस वगैरे संपून जातं. तर करायचं आहे. त्या लाईटीचं पण जरा नियोजन होतं. सगळं फ्रीज चालू करावंच लागेल, नाहीतर 38,000ला हे होईल. म्हणजे एकदा गोष्ट बिघडलेली परत काय, म्हणजे किती रिपेअरिंग केली तरी नीट होत नाही. त्याच्यामुळे ते चालू करावं लागेल फ्रीज पण. आता सध्या पण लाईट गेलेलीच आहे. काल 5-6 वाजता एवढा पाऊस झाला, त्याच्यामुळं लाईटीचा जरा प्रॉब्लेम परत चालू झाला. चला चालल्या शाळेत. नीट बस. थांबतील, बसू दे नीट. बंद वरती घे सॅकचं. बाय बाय बाय. हवा नाही चाकत कसलीच आणू, हवा भरायची अजून. चला गेल्या तर. आमच्या झाडांना मस्तपैकी अशी फुलं यायला लागली. तर हा वेल छान अशी पिवळी फुलं येतात बघा. असं असतं वरती न्यायचं आहे. आभाळ बघा कसं झालं निळसर, असं चटचटीत ऊन पडलंय. आणि 3च्या पुढं 4च्या पुढं चांगला पाऊस येतोय. कपडे धुवून घ्यायच्यात आहेत मला. काय झालं? बर हवा भरायला पंप आणलेला, पंप बिघडून टाकला. आता तिकडं जावं लागतं पंप आणायला.